तब्बल 46 वर्षांपूर्वी जॉन ब्राउन आणि लेस्ली ब्राउन या दाम्पत्याला 25 जुलै 1978 रोजी ब्रिटनमधील ओल्डहॅम या शहरात कन्यारत्न झालं. मुलीचं नाव लुईस ठेवलं गेलं. जगातल्या या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा फोटो मिळवण्यासाठी द डेली मेलने 3,25,000 ब्रिटिश पाऊंड म्हणजेच आजचे 3.5 कोटी रुपये मोजले होते. लुईसला खऱ्या अर्थाने या जगात आणलं ते पॅट्रिक स्टेप्टो, रॉबर्ट एडवर्ड्स आणि जीन पर्डी या तिघांनी. डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो हे प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉक्टर रॉबर्ट एडवर्ड्स हे मानव प्रजनन क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि जीन पर्डी या परिचारिका असताना भ्रूणशास्त्रातही पारंगत होत्या. मानवी भ्रूणपेशींचे विभाजन सूक्ष्मदर्शकाखाली बघणाऱ्या त्या पहिल्या शास्त्रज्ञ होत्या. हा शोध एवढा महत्वाचा होता की सन 2010चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक या शोधासाठी डॉक्टर रॉबर्ट एडवर्ड्स यांना मिळाले. डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो आणि जीन पर्डी यांचे मात्र त्याआधीच निधन झाले होते. डॉक्टर रॉबर्ट एडवर्ड्स यांनी विकसित केलेल्या IVF तंत्रज्ञानाचा पर्याय सर्व जगाला उपलब्ध झाला आणि वंध्यत्वावर म्हणजेच इन्फर्टिलिटीवर मात करता आली. हे तंत्रज्ञान गेल्या शतकातील शरीरक्रिया विज्ञान क्षेत्रातील अतिशय महत्वाचे आणि क्रांतिकारी तंत्रज्ञान समजले जाते. डॉक्टर रॉबर्ट एडवर्ड्स यांना सन 2010चे नोबेल पारितोषिक मिळेपर्यंत जगभरात 40 लाख टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आल्या आणि आतापर्यंत तो आकडा कदाचित 1 कोटीच्या घरात देखील गेला असेल.